नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजमध्ये आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, आपण आज जेव्हा या चर्चेला बसलोय तेव्हा होळीचा उत्सव साजरा होतोय। उद्या धुळवड आहे। रंगाचा उत्सव सर्वत्र साजरा होत असतानाच या उत्सवातल्या धार्मिक वादाच्या रंगांनी चिंता वाढवली। प्रकरण अहिल्यानगरच्या मढी गावातलं आहे, जिथे मढी गावातल्या कानिफनाथच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णय झाला आहे। ग्रामसभेमध्ये हा निर्णय झाला आणि त्यानंतर या निर्णयाला गटविकास अधिकाऱ्यांनी स्थगिती दिली, तर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुद्धा निर्णयाला स्थगिती दिली। पण या वादाच्या निमित्तानं पुन्हा नितेश राणेंनी आक्रमक भूमिका मांडली। जिहाद यांना जागा दाखवून देण्याचं काम मढी गावानं केलं। गटविकास अधिकाऱ्याला कळू द्या, राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे, असं नितेश राणे म्हणाले। राज्यातल्या मंत्र्यांची ही भूमिका आहे आणि त्यामुळे या वादाच्या निमित्तानं या भूमिकेकडे आपल्याला गांभीर्यानं बघावं लागेल। आणि हाच आहे आज आपल्या चर्चेचा विषय, उत्सवाला वादाचे रंग। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मढी गावचे ग्रामस्थ फिरोज शेख, त्यासोबतच आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आणि आपल्या सोबत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण। सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये। चर्चेला सुरुवात करत असताना सगळ्यात आधी मी मढी गावचे ग्रामस्थ फिरोज शेख यांच्याकडे जातोय। फिरोज शेख यांच्याकडनं खरं तर आपल्याला समजून घ्यावं लागेल की नेमकं काय झालं, कशामुळे ग्रामसभेमध्ये हा मुळातच निर्णय झाला आणि त्यानंतर पुढे सगळा वाद झाला। या आधी फिरोज शेख यांच्याकडनं आपण समजून घेऊया आणि त्यानंतर आपण या सगळ्या चर्चेकडे वळू। फिरोज शेख, नमस्कार। फिरोज सुभान शेख माझं नाव आहे। मी मढी ग्रामस्थ। 22 तारखेला जो ठराव झाला होता तो ठराव फक्त ग्रामसभेमध्ये घरकुल यादीचा घेतला गेला होता। त्याच्यामध्ये दुसरा कोणताही विषय नव्हता। तिथं घरकुलाचा विषय घ्यायचा सांगितला होता, कारण अमित शाह साहेब पुण्यावरून लाईव्ह होते, प्रसिद्धी पत्र वाटायचे होते। तिथं जाती धर्माचे सगळे लोक आलते, त्यांनी सह्या केल्या होत्या। परंतु त्यांनी जो ठराव घेतला होता हा 4-5 जण आतमध्ये बसून घेतला होता। त्याच्यामुळं आम्ही BDO साहेबाकडे गेलो आणि BDO साहेबाकडे गेल्यानंतर त्यांनी तिची चौकशी लावून तो नियमबाह्य ठरवला। परंतु ते नियमबाह्य असला कारणाने ते परत घेऊ शकतात म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये धाव घेतली औरंगाबादमध्ये। तर इथं धाव घेतल्यानंतर वकिलांनी आम्हाला ते 2 तारखेमध्ये त्याला स्टे भेटला। त्याच्यानंतर आता कालच्याला परत सरपंचांनी ग्रामसभा लावली होती, परंतु ती ग्रामसभा अशी होती का जे परंपरा रूढी पाळत नाही त्यांना इथं बंदी घालण्यात येईल। आणि रूढी परंपराचा विषय जो आहे हा कानिफनाथ देवस्थान, मढी ग्रामस्थ आणि आजूबाजूचे जे गाव आहेत हे रूढी परंपरा सगळे लोक पाळतात। परंतु आता संविधानाने जो ज्याला त्याला अधिकार दिलेला आहे का आता प्रत्येक समाजाच्या वेगवेगळ्या रूढी परंपरा असतात, हे सगळ्यांनी पाळायला पाहिजे ही सक्ती नाही आहे भारतामध्ये संविधानामुळे। त्याच्यामुळं कसं आहे, आता मढी गावामध्ये आम्ही पाळतो म्हणजे आमचा समाज सगळा पाळतो, सगळ्या जाती धर्माचे लोक पाळतात। परंतु महाराष्ट्रातून लोक इथं जे देवाला येतात त्यांनी सर्वांनीच पाळला पाहिजे असं काय नाही। त्याच्यामुळं कालचा जो ठराव झाला याच्यामध्ये 2 नंबरचे धंदे, तर वस्तुस्थिती आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये वरती जो कॅमेरा आहे हे सगळ्या गावाचे निगराणी करतं। 2 नंबर ज्याचे असतील पूर्ण गावाचा पाठिंबा आहे का 2 नंबर धंदे बंद करावा, त्यांच्यावर रीतसर कारवाई करावा। ग्रामस्थाचा याच्यामध्ये कसलाही रोल नाही आहे। परंतु आता सरपंच म्हटले, आमच्या गावचे सरपंच का रूढी म्हणजे हे मडीवाल्याचा विषय नाही आहे, बाहेरच्या लोकांचा विषय आहे। बाहेरच्या लोकांचा आहे, ते देवाला मानतात म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात, म्हणून त्यांना त्यांची दर्शनाला ज्याची त्याच्या अपेक्षेने येतात, भावनेने येतात। परंतु आता मढी गावामध्ये आम्ही कॉट ठेवत नाही, कोणी दाढी करत नाही, आम्ही तळल्याला खात नाही, तळलेलं वगैरे म्हणजे प्रत्येक गोष्टीचं पालन केलं जातं। परंतु आता आमच्या गावचे जे सरपंच यांचे स्वतःचं लॉजिंग आहे, यांचे क्वार्टर तसेच आहेत, जे भाड्याने देतात यांची लॉजिंग चालतात आणि दुसऱ्यांनी येऊन धंदे करू नये असं बोलायचा अधिकार सरपंचाला गावातल्या नाही आहे। कारण बाकीचे सदस्य गावकऱ्याचा विषय झाला, तुम्ही हे बोलू नका। बाकीचे भाविक जे येतात, कारण तिथं 10-15 लाख भाविक मढीमध्ये यात्रेसाठी येतात। मागच्या वर्षी सुद्धा गाढवाचा बाजार भरला,
आणि तो भरून नाही दिला, तो सरपंचाने भरून नाही दिला, असा विषय आहे. पण नाही फिरोज, इथं ग्रामस्थाचा काय आणखी एक जो महत्त्वाचा मुद्दा आहे आता या सगळ्यामध्ये, आपण ह्या सगळ्या वादाची पार्श्वभूमी सांगितल्यात, पण त्याच्यानंतर मंत्री नितेश राणे यांची त्या ठिकाणी सभा होते. नितेश राणे या सभेमधनं म्हणतात की ज्या धर्मात मूर्तीपूजेला विरोध आहे त्यांना आपल्या यात्रेमध्ये दुकानं लावून का द्यावी, असा थेटपणे सवाल त्यांनी या त्यांच्या भाषणामधनं विचारला. पुढे ते असंही म्हणतात की आमच्या धार्मिक ठिकाणी येऊन जिहाद करायचं असेल तर ते सहन होणार नाही. या सगळ्या इशाऱ्यांकडे आपण कसे पाहता, ग्रामस्थ म्हणून, समाजाचे प्रतिनिधी म्हणून आपण कसे पाहता? कारण ही जी सगळी विधानं आहेत, ही सगळी विधानं मंत्रिपदी असलेल्या एका व्यक्तीकडनं आलेली विधानं आहेत. येतो अजित चव्हाणजी आपल्याकडे. फिरोज, आपण आता आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री आम्हाला गंमत बघायलाच बोलवलं असेल तर आम्ही गंमतच पाहतो. नाही, येतो आपल्याकडे. या प्रतिक्रियेनंतर आपल्याकडेच येतो. फिरोज, आपण बोला. नाही, एकतर तुम्ही गावातनं जर फिरोजना बोलवलंय तर गावातनं तुम्ही सरपंच किंवा इलेक्टेड बॉडी मधल्या एखाद्या माणसाला बोलवायला पाहिजे होतं. गावची दुसरी बाजू सुद्धा समोर येऊ देत नाहीत. एकतर्फी बाजू आपण महाराष्ट्राच्या समोर कशी मांडू शकता गावची? बरं, यांची प्रतिक्रिया घेतो आणि आपल्याकडे येतो. अजित चव्हाण आपल्याकडे येतो. फिरोज शेख. नाही, सलग अर्धा तास आपण त्यांची मुलाखत घेतली तरी हरकत नाही आम्हाला. नाही, असं होणार नाही. आपण चर्चेसाठी आहोत, असं होणार नाही. मी आश्वासन देतो, असं होणार नाही. फिरोज शेख. आपले राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत राणेसाहेब मढीमध्ये आले, त्यांनी भाषण केलं. ते पण बोलताना म्हणले का हे संविधानाच्या विरोधात आहे, हे जे आहे नियमाने जे असेल ते करा, असं बोलले होते ते म्हटले नाही. नियमाचं उल्लंघन त्यांनी पण केलेलं नाही आहे, त्याच्यामुळं ग्रामस्थाचा काय विषय नाही आहे याच्यामध्ये. आणि राणेसाहेब का तिथं एवढं काय चुकीचं बोलले नाही. ते म्हणले जे नियमाने आहे ते नियमाने बघा. बरं, अजित चव्हाणजी आपण बोला. गुरुप्रसादजी, सर्वप्रथम मला महाराष्ट्राच्या समोर एक गोष्ट इथं सांगायची आहे की चैतन्य कानिफनाथांचं देवस्थान हे हिंदू देवस्थान आहे. हे तरी महाराष्ट्रामधल्या माध्यमांना आणि विरोधकांना मान्य आहे का? अगदी. महाराष्ट्रामधला लाखोच्या संख्येनं भटका विमुक्त समाज महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गुजरात, मध्य प्रदेश मधला इथं येतो, नाथांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि गेल्या शेकडो वर्षांपासूनची आमची ही इथली परंपरा आहे. प्रत्येक ठिकाणच्या परंपरा, रूढी यांच्या बाबतीमध्ये हिंदू समाजानं जर असं म्हटलं की हे पाळलं पाहिजे तर आमच्यातले काही पुरोगामी आणि त्यांना समर्थन करणारे काही लोक येऊन असा आखाणतांडव करतात की आम्ही काहीतरी पाप करतोय. मुस्लिम बांधवांचा रमजान सुरू आहे. या रमजानच्या महिन्यामध्ये मी जर जाऊन त्यांच्या मोहल्ल्यामध्ये नाचगाणं केलं, त्यांना अभक्ष वाटतं. म्हणजे आम्हाला गोमांस चालत नाही पण आनंदानं गोमांस सेवन केलं जातं. आम्ही जर म्हटलं की डुकराचं मांस खाल का, आम्ही जर म्हटलं आम्ही तिथे जाऊन गाणी वाजवू चालतील का, आम्ही जर सांगितलं की प्रेषितांचं एखादं कार्टून काढलेलं तुम्हाला आवडेल का, तर सर तनसे जुदाचे नारे लावले जातात. तसं केलं जातं आणि सरळ सरळ मारून टाकलं जातं. मला आपल्या माध्यमातनं महाराष्ट्रामधल्या तमाम पत्रकारांना आणि बाकीच्या इतर लोकांना हा सवाल विचारायचा आहे की या देशामध्ये सर्व धर्मांचे नियम, सर्व धर्मियांच्या याच्या बाबतीमध्ये माध्यम, न्यायालय, बाकीचे सगळे लोक फार उत्सुक असतात, आक्रमक असतात. हिंदूंनी जर सांगितलं की नाही हे असं होता कामा नये, आणि मला तुम्ही सांगा, तुम्ही सरपंचांशी बोला, त्यांची नीटपणे मुलाखत घ्या. बाहेरनं काही विशिष्ट धर्माचे लोक येऊन तिथं 2 नंबरचे धंदे, सोरट, जुगार, व्यसन या ठिकाणी केली जातात. 1 महिना तिथं व्रतस्थ राहावं लागतं. मी स्वतः नाथांचा भक्त आहे. मी 3 महिने नवनाथ भक्तीसार अत्यंत कठोर 3 वर्षाचं तपाचरण केलेलं आहे. मी नाथपंथी आहे. माझी श्रद्धा आहे. नाथांना वावडत चालत नाही, या आमच्या श्रद्धा आहेत. तुम्हाला आमच्या श्रद्धा मान्यच नाहीत का? म्हणजे आम्ही फक्त एवढंच सांगितलं की आमच्या श्रद्धा पाळा. आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही तुमचा धर्म पाळा, तुमचं सगळं पाळा. मला सांगा, ज्या इस्लाममध्ये खरोखर मूर्तीपूजाच निषिद्ध आहे, त्या मूर्तीपूजेच्या व्यापारामधनं पैसे कमवणं कसं चालेल धर्मात तरी? म्हणजे साधा सोपा प्रश्न आहे. मला या देशामधला हिंदू म्हणून मला हा पडलेला प्रश्न आहे की आम्ही जर आमच्या श्रद्धांचा अपमान करू नका असं सांगितलं
तर आम्ही कसे काय पक्षपात करणारे होतो मला सांगा बरं तुम्ही. आम्ही असं म्हणतो का मुस्लिम बांधवांना तुमचं काही पाळू नका, अल्पसंख्याकांचे हे सगळं संपवून टाका, आम्ही येतो तुमच्या तिथे, आम्हाला तिथे व्यवसाय करू द्या, आम्हाला त्याच्यामध्ये दारू विकू द्या, चालेल का? तर नाही चालणार. कारण आम्हाला माहिती आहे की पवित्र इस्लाममध्ये ज्या गोष्टी तुम्हाला नाही सांगितल्या त्या तुम्ही पाळण्याकरता आम्ही तुम्हाला मदत करतो. पण आमच्या यात्रांचं पावित्र्य तर राखा ना पावित्र्य. आणि जर तिथे समजा गावानं सांगितलं की हे असं होतंय, हे झालं नाही पाहिजे, आणि आता जे स्थानिक मुस्लिम गावकरी बंधू म्हणाले की हे गावकऱ्यांकरता नाहीये, बाहेरनं इतर धर्मीय येऊन यात्रेचं पावित्र्य जे भ्रष्ट करतायत त्यांच्याकरता जर ग्रामपंचायत म्हणत असेल की हे थांबवा, तर काय त्रास हो इतर लोकांना? गुरुप्रसादजी मला सांगा. म्हणजे या देशामध्ये कायदे हिंदूंनीच पाळायचे, बाकी येऊन सगळ्यांनी आमची वाट लावायची, आणि हिंदूंनी हिंदू म्हणून जर थोडीशी जरी भूमिका घेतली तर आम्ही जातीवादी, असं कसं चालेल? या छत्रपती संभाजीनगर शेजारच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये परवाची घटना आहे, ती दाखवलीत का आपण? महिलांना नवरात्रोत्सवामध्ये भजन करू दिलं नाही आणि सांगितलं की आमच्या मुस्लिम मंत्र्यांना वाटलेल्या साड्या तुम्हाला कशा गोड लागल्या. असं हे होऊ नये, हे खालपर्यंत झिरपू नये, ही जबाबदारी आपली आहे. त्यामुळं कुणीही कुणाच्यात अतिक्रमण करू नये, माझं असं स्पष्ट मत आहे. जर नाथ भक्तांना असं वाटत असेल की नाथांच्या यात्रेचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे तर ते गेलं पाहिजे, त्यात वावगं कुठे? आम्ही इतर धर्मियांच्या कुठल्या हक्कांना काही हानी पोहोचवतोय का? आम्ही फक्त पावित्र्य पाळा सांगतोय. बरं, गावकरी जे मुस्लिम आहेत, हिंदू आहेत, ते सगळं पाळतात असं आता इथं गावकरी स्वतः जे मुस्लिम धर्माचे आहेत ते सांगतायत. मग बाहेर येणाऱ्या लोकांकरता जर ग्रामपंचायतीने कायदा केला तर लोकांच्या पोटात दुखतं का? अगदी बरं, याच्यावरती काँग्रेसकडनं आपण उत्तर घेऊया. हनुमंत पवार आपल्या सोबत आहेत. हनुमंत पवारजी, मुळात या सगळ्या वादावरती काँग्रेसची आणि आपली भूमिका काय? दोन पद्धतीनं या निर्माण झालेल्या वादाकडे बघता येईल. त्यातलं पहिलं, स्वतंत्र भारतातील आणि संविधान मानणाऱ्या लोकशाहीतील एक नागरिक म्हणून पहिला दृष्टिकोन असा आहे की कोणी कुठे व्यवसाय करायचा आणि कुठे करायचा नाही हे सांगण्याचा अधिकार तिसऱ्या यंत्रणेला असू शकत नाही. व्यवसाय स्वातंत्र्य संविधानामध्ये दिलेलं आहे. एक. दुसरा भाग, नाथ संप्रदायांचं तीर्थक्षेत्र, पवित्र स्थान म्हणून तिथल्या प्रथा परंपरांचं जे पालन करण्याचं, पावित्र्य राखण्याचं काम आहे, त्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. पहिल्या दृष्टिकोनातून त्या ग्रामपंचायतीने केलेला ठराव, तिथले बीडीओ असतील आणि बाकीच्या सगळ्या प्रशासकीय यंत्रणांनी जे आता महायुतीच्या सरकारच्या हाताखाली काम करतात त्यांनी तो नाकारलेला आहे ठराव. नंतर न्यायालयाचा निर्णय काय झाला आणि आता ग्रामपंचायतीनं मुस्लिम व्यापाऱ्यांना त्या गावातल्या तिथं स्टॉल लावायची, व्यवसाय करण्याची परवानगी दिली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. राहता मुद्दा आता असा आहे की धर्माचा ठेका घेऊन, पंथाचा ठेका घेऊन यांनी असं करायचं आणि त्यांनी असं करायचं नाही म्हणणारी लोक उद्या भटक्यांना येऊ नका म्हणतील, उद्या दलितांना तिथं स्टॉल लावू नका म्हणतील, उद्या आमच्या गावाच्या बाहेरच्यांना स्टॉल लावायचा नाही म्हणतील, उद्या परप्रांतीयांनी स्टॉल लावायचा नाही म्हणतील, उद्या ओबीसी मधल्या मायक्रो छोट्या छोट्या जातींनी तिथं यायचं नाही म्हणतील. तर हा ठेका देवाच्या आणि धर्माच्या आणि श्रद्धेच्या नावानं भारतीय जनता पक्षाचे राधाकृष्ण विखे पाटील आणि नितेश राणे यांना कोणीही दिलेला नाही. ना त्या धर्मपंथानं दिलेला आहे, ना नाथ संप्रदायामध्ये याला परवानगी आहे, ना भारतीय संविधानामध्ये याला परवानगी आहे. त्यामुळं पावित्र्य तिथलं ठरवण्या एवढे पवित्र राधाकृष्ण विखे पाटील आणि नितेश राणे कधी झाले? 2 नंबरच्या धंद्यावर राधाकृष्ण विखे पाटलांनी आणि नितेश राणेंनी बोलावं? भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी एखाद्या धर्मस्थळावर 2 नंबरचे धंदे होत असतील तर आता महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून असलेले देवेंद्रजी फडणवीस यांचं ते अपयश आहे असं आम्ही म्हणलं तर त्यात काहीही वावगं ठरणार नाही. हा माझा पहिला दृष्टिकोन. दुसरा दृष्टिकोन असा आहे की नाथ संप्रदाय हा या महाराष्ट्रामधला आद्य संप्रदाय आहे. 7व्या 8व्या शतकापासून मच्छिंद्रनाथ असतील, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालंधरनाथ असतील, कानिपनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ असतील, नागनाथ असतील, चरपटीनाथ असतील, ह्या सगळ्या नाथ संप्रदायाच्या मंडळींचं बौद्ध तत्वज्ञानाशी जुळवून घेतलेलं आहे. या संप्रदायाचा जैन धर्मावर प्रभाव आहे. या संप्रदायाची नाळ महानुभाव पंथाशी जोडलेली आहे.
या संप्रदायामधूनच आमचे निवृत्तीनाथ ज्ञानदेवांचे गुरु झाले आणि वारकरी संप्रदायाशी जोडलेला आहे. सुफी संप्रदायाशी सुद्धा या नाथ संप्रदायाचं नातं आहेच आहे. रांची ढेरे असतील, राहुल सांकृतायन असतील, मन देशपांडे असतील, सुमित कुमार चॅटर्जी असतील की सेतू माधव पगडी सारखे इतिहास तज्ञ असेल, यांनी नाथ संप्रदायावर खूप मोठं काम केलेलं आहे. पवित्र अशा नाथ संप्रदायामध्ये मतभेदाला, द्वेषाला आणि परधर्माच्या द्वेषाला स्थान नाही आणि असता कामा नये. आम्ही सश्रद्ध हिंदू नाथ पंथाला मानणारे, आम्ही इथं जागा असल्या विखारी लोकांना, द्वेष पेरणाऱ्या लोकांना आणि देवा धर्माचं नाव टाकून स्वतःची राजकीय आसनं मजबूत करण्याच्या अपवित्र गोष्टीला आम्ही स्थान देणार नाही. याच्या विरोधात आम्ही उभा राहू. बर, अजित चव्हाणजी, अर्थात आपल्याला आक्षेप आहे जे हनुमंत पवार म्हणालेत, आपण मुद्दा मांडा. नाही, हनुमंतरावजींनी सर्व नाथांची नावं घेतली. मी अशी अपेक्षा करतो की त्यांनी कधीतरी आयुष्यात नवनाथ भक्तिसाराचं पारायण केलेलं असावं आणि नवनाथ भक्तिसाराच्या पोथीमध्ये जे दिलेलं आहे आणि जे महाराष्ट्रामध्ये ठाईठाई आपल्याला दिसतं, कोणता ग्रंथ वाचायचा कोणता नाही सांगायचं नाही. मी काय करायचं तुम्ही सांगायचं नाही. मी काय करायचं तुम्ही सांगायचं नाही. मी काय करायचं तुम्ही सांगायचं नाही. ऐका जरा आता शांतपणे. कोणता ग्रंथ वाचला नसेल तर वाचा आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तेही वाचा. आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मच्छिंद्रनाथांच्या नवनाथांची नावं सांगून दाखवा. चव्हाण, नवनाथांची नावं सांगा. कसा केला, नऊ नवनाथांची नावं राधाकृष्ण विखे पाटील, निकेश राणेपासून तुमच्यापर्यंत कोणाला माहित नाही. आणि नवनाथ सागर मार्ग उद्धटपणे बोलायचं असेल ना तर मी सुद्धा बोलू शकतो. नगर जिल्ह्यामध्ये काय वाचायचं सांगू नका चव्हाण. आम्ही काय वाचायचं चव्हाण सांगू नका. आम्ही काय वाचायचं चव्हाण तुम्हाला सांगायचा अधिकार नाही. बोलू नका. आम्ही काय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेताना 10 वेळा आधी विचार करायचा. आम्ही काय वाचायचं तुम्ही सांगायचा अधिकार नाही. आम्ही काय सांगायचं काय विचार करायचा. अरे स्वतःच्या राजकारणासाठी धर्म विकला तुम्ही. स्वतःच्या राजकारणासाठी धर्म विकला तुम्ही. मुख्यमंत्री आहेत. आपण चर्चा पुढे नेऊया. हनुमंत पवार, हनुमंत पवार, हत्या करणाऱ्या इंदिरा गांधीला मिळालेल्या शापानं झालेली आहे. पवार, हनुमंत पवार, अजित चव्हाण, काय वाचायचं, काय वाचलंय अजित तुम्ही? चव्हाण, काय वाचलंय तुम्ही? गोव्यामध्ये तुमच्यामुळं आपण ही चर्चा पुढे नेऊया. आपण ही चर्चा पुढे नेऊया. आपण ही चर्चा पुढे नेऊया. दोन्ही पावलांची विनंती आहे. लाज वाटतं काय तुम्हाला? ईशान्य भारतात आपण चर्चेच्या मुद्द्यावर बोलूया. अजित चव्हाण, महाराष्ट्र गोमांस निर्यात करणार चालतं तुम्हाला. गोव्यामध्ये पवार, बोलायचं नाही उद्धटपणे. हनुमंत पवार, भाषेमध्ये बोलायचं, संसदेय भाषेत उत्तर मिळेल. आणि काय सांग उद्धटपणे आपण नाही. हनुमंत मी पवार, काय वाचायचं तुम्ही सांगायचं काय नाही. हनुमंत तुम्ही पवार, चर्चा करायला मोकळे आहात. संतवाङ्मय कळतं का मी आपल्याला? काय हनुमंत वाचायचं पवार, तुम्ही आपण एकतर्फी बोलत सांगायचं राहिल्यात नाही. चर्चा होणार नाही. नीट हनुमंत बोलायचं. पवार, तुम्ही सांगायचा नीट अधिकार बोलायचं, नाही. संसदीय भाषेत बोलायचं. पर्सनली घ्यायचं नाही. महाराष्ट्राच्या मी काय समोर आपण वाचायचं बोलतो. तुम्ही सांगायचं नाही. मी कोणता तुम्ही धर्मग्रंथ काँग्रेसवाले, वाचायचा माझा हनुमंत धर्म पवार, आहे. मी जो कशा धर्म मानतो सरंजामशाही त्याचं पद्धतीने काय जगलात, वाचायचं हे वागलात, सांगू नका. सत्ता आपण एकतर्फी बोलत राहिला तर चर्चा होणार नाही. आपण ज्या वादावरती चर्चा करतोय, आपण ज्या वादावरती चर्चा करतोय तो वाद जास्त महत्वाचा आहे. आपण ज्या वादावरती चर्चा करतोय, हनुमंत पवार, हनुमंत पवार, मी काय वाचायचं हनुमंत पवार, कारण नाही. तेवढं वाक्य हनुमंत पवार, आपण ऐकून घ्या. मी काय वाचायचं बाहेर तुम्ही नाही येणाऱ्या सांगायचं नाही. लोकांनी, तुमचा आक्षेप बरोबर आहे. तुमचा आक्षेप बरोबर आहे. तुमचा आक्षेप बरोबर आहे. पाहिजे एवढं त्या ग्रामपंचायतीचं जर म्हणणं असेल तर हे विरोधक, पुरोगामी त्यांच्या जोडीने काही पत्रकार तो पण नाही. अजित चव्हाणजी मुद्दा इथे संपत नाही. हनुमंत पवार, आपण जर शांत राहिलात तर मला प्रश्न विचारता येईल. हनुमंत पवार, आपण जर शांत राहिलात तर प्रश्न विचारता येईल. बोलायची हिंमत आहे का? हिंमत आहे का बोलायची? मला कोणता धर्मग्रंथ, कोणती श्रद्धा आणि कोणता धर्मग्रंथ मी वाचायचा हे भाजपानं सांगा एवढा अधिकार नाहीये. ते नाही सांगत आहेत तुम्हाला. ते नाही सांगत आहेत तुम्हाला. वाचूच नका. बाकी तुम्ही काय वाचलं नाही तेच आमच्यासाठी बरं आहे. कळलंय लोकांना ते. तुम्हाला काय वाचायचं ना, तुम्ही सगळं वाचून झालंय तुमचं. हे किती वाईट आहे. त्या काळामध्ये सगळं वाचून झालंय. नवनाथाची नऊ नावं सांगा. नाथपंथी म्हणून घेताना, नाथांचं नाव घेताना सांगा. नवनाथांची नऊ नावं सांगा. कानिफनाथ कितवा अवतार आहे नवनाथांपैकी? तिसरा, दुसरा, पाचवा की सहावा? सांगा नवनाथांचा कानिफनाथामध्ये. मला पण शिकवायचं नाही. मी नाथपंथी असल्याचं सिद्ध करायला मला तुमच्या पुराव्याची सर्टिफिकेटची गरज नाहीये.
गुरुप्रसादजी, महाराष्ट्रामध्ये मूळ मुद्द्यावरती आपण मग मी जाऊया. काय वाचतो या हे- सगळ्या मी काय वाचतो हे विषयामध्ये- तुम्ही हनुमंत सांगायचा पवार, अधिकार नाही. हनुमंत मी पवार हा काय चर्चेचा वाचतो विषय हे तुम्ही नाही आहे. एवढे हनुमंत पवित्र पवार समिती आपल्याला झाली. विनंती आहे एवढे आपल्याला पवित्र विनंती तुम्ही आहे कधी अजित चव्हाणजी झाले? आपल्याला मला विनंती हे आहे सांगायला. कृपया दोन्ही मान्यवरांनी देवाच्या कृपया दोन्ही नावावर मान्यवरांनी बंद करा. मूळ मुद्द्यावर येऊयात धर्म मूळ शिकवायचा मुद्द्यावर येऊयात अधिकार हनुमंत तुम्हाला पवार नाही. तुमच्या एवढे पातळी वैयक्तिक कोण नाही, वैयक्तिक तुमच्या सगळं बाजूला दृष्टिकोन ठेवूयात नाही. वैयक्तिक सगळं बाजूला ठेवूयात धंदा करणारी लोक मंगल तुम्हाला कार्यालय- चालतात कार्य आणि यात्रेमधल्या तिथं 2 धरलं नंबरच्या जात हनुमंत धंदा पवार करणाऱ्या गावकरी एखाद्या पाळत धर्मियाला असतील, बाजूला तर बसवून बाहेर फिरोज शेख यांच्याकडे जातो. तुमच्या पक्षाची भूमिका आमच्या बहुजन मांडा. समाजाचा मी काय वाचायचं एवढा मोठा सांगू टक्का नका. तिथं येतो. मी कोणता त्यांच्या ग्रंथ जीवावरती वाचायचा हनुमंत सांगायचा पवार आपण अधिकार थांबला नाही तर तुम्हाला चर्चा नाही. होऊ शकणार नाही तिथं मांस मच्छर शिजवायचं ते खायचं तिथे जुगाराचे अड्डे चालवायचे त्या ठिकाणी जर अहो, पावित्र्य गोव्यामध्ये जपलं तुमचं जात भाजपाचं असेल, सरकार पावित्र्य गोमांस बंदी जपा. का करत नाही? एवढंच सांगितलंय गोव्यामध्ये बाहेरच्या गोमांस लोकांना. खाणारा बरं, मुख्यमंत्री इथं आहे तुमचा. गावातले मणिपूरमध्ये स्थानिक गोमांसाला मुस्लिम खाणारा बांधव आहेत. मुख्यमंत्री तेच ते चालतो. स्वतः का सांगतायत दिशाभूल करताय की महाराष्ट्राची? मुस्लिम समाज पण असो, अजित कुठलाही चव्हाणजी, समाज असो, अजित चव्हाणजी, तो पावित्र्य अजित चव्हाणजी, पाळतो, कुठलीही अजित अडचण चव्हाणजी. त्याच्यामध्ये येत नाही आपण हा बाहेरच्या लोकांना फक्त पावित्र्य पाळा हे सांगितल्यावर यांच्या पोटात काय एवढं दुखतंय नाही एक मिनिट इथं असा विषय आहे की हे जे प्रकरण अहो, आहे तुम्ही ते सांगायचं उच्च नाही, न्यायालयामध्ये भाजपवाल्यांनी, हनुमंत पवारची नितेश चर्चा राणे होणार आणि नाही राधाकृष्ण विखे पाटील एवढे पवित्र कधी झाले लोकांचं पावित्र्य हो, सांगणार. मोजण्यामध्ये? एवढंच माझं म्हणणं. आम्ही का नाही त्या सांगणार? गावकऱ्यांना सांगू दे आम्ही त्यांचं सांगणार. स्वागत केलं अभिनंदन केले तुमच्यासारखं नितेश- धर्म सोडून मंत्री पळून गेलेलं नितेश नाही आम्ही. राणे याच्या दाढीला हात लाव, त्याच्या मंत्री दाढीला हात नितेश लाव. राणे आम्हाला मंत्री काय नितेश करायचं राणे ते आम्हाला आणि माहिती आहे. राधाकृष्ण वाटील धर्माची पावित्र्य गोष्ट ठरवा असेल तर एवढे ती मोठे आमची कधी गोष्ट आहे, झाले ती आम्ही करणार. तुम्ही कधी एवढे आम्हाला मोठे शिवाजी झाले महाराजांचा आमच्या आदेश आहे धर्माचा तसा. ठेका तुम्हाला छत्रपती कोणी शिवाजी दिला महाराजांनी आमच्या सांगितलंय. श्रद्धांचा ठेका आम्ही तुम्हाला कोणी करणार. दिला आम्ही कोणता आम्ही धर्मग्रंथ करणार. वाचायचा हे देवमस्तकी तुम्ही धरावा, कोण अवघा ठरवलं? हलकल्लोळ करावा, आम्ही धर्माच्या हलकल्लोळ ठेकेदारांनी करणार. धर्माचं राजकारण तुमच्यासारखं करू नये. कमरेचं सोडून आमचा डोक्याला बांधलेलं धर्म, नाही आम्ही. आमच्या आम्ही श्रद्धास्थानं हिंदू आणि आहोत. आमच्या परंपरेला हिंदूंच्या अनुसरून वागायला आम्ही देवस्थानांचं खुशाल पावित्र्य आहोत. जपलं गेलं संविधानानं पाहिजे आम्हाला तो आमच्या आमचा अधिकार आहे ते तुम्ही आमच्या शिकवायचं नाही आम्हाला. आम्ही आम्हाला विचारणार स्वातंत्र्य दिलंय. जाब विचारणार आणि अपवित्र एखाद्याला जाब लोकांनी विचारला तर त्याला अपवित्र पाठिंबा सुद्धा लोकांनी देणार. पावित्र्याची भाषा देणार करू म्हणजे नये देणार. गुरुप्रसादजी, अपवित्र लोकांनी पावित्र्याची मुद्दा भाषा एवढाच करू आहे. नये अपवित्र मुद्दा एवढा लोकांनी आहे पावित्र्याची भाषा की करू या नये लोकांना- अपवित्र लोकांनी या पावित्र्याची भाषा लोकांना करू नये जर हिंदूंनी फक्त यात्रेचं पावित्र्य पाळण्याकरता काही नियम बाहेरच्या लोकांनी पाळले पाहिजे असं म्हटलं तर यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय मला तुम्ही सांगा. नाही अजित चव्हाणजी आपण याच्याविषयी चर्चा करत असताना ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे अगदी की हे प्रकरण आमच्या एक पोटात मिनिट काहीही दुखण्याचं हनुमंत कारण पवार नाही अपवित्र लोक पावित्र्य सांगतायत हनुमंत त्रास पवार होतोय, हो. हनुमंत पवार आपण चर्चा करूयात जे जे काही घडलेलं आहे जो काही घटनाक्रम आहे तुमच्याकडनं याच्यामध्ये जे पावित्र्याचं निर्णय आलेले आहेत, त्याच्या certificate घ्यायचे एवढे वाईट दिवस अनुषंगाने आले आहेत आम्हाला. अजित चव्हाण त्याच्या अनुषंगाने आपण चर्चा करू. इथं मुद्दा हा सुद्धा तेच आहे की हे सांगतो प्रकरण मी, same उच्च हे- न्यायालयामध्ये same गेलं. तुम्हाला तेच सांगतो औरंगाबाद मी. खंडपीठानं जो निर्णय दिलेला होता त्या निर्णयाला स्थगिती दिली. अर्थात असंवैधानिक हा निर्णय आहे असा शिक्का या सगळ्यावरती लावण्यात आला. त्यामुळे सुद्धा आता इथे प्रश्न पडतो की गटविकास अधिकाऱ्याला कळू द्या की राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे असं जेव्हा तुमच्या सरकारचे मंत्री बोलतात तेव्हा प्रश्न पडतो की नेमकं काय आहे मग याच्या मागे काही वेगळा विचार आहे का? श्रद्धेच्या पलीकडचा धर्माच्या पलीकडचा काय काही वेगळा याच्या विचार आहे मागे का? पुढे काही नाही असं स्पष्ट संशय आहे. निर्माण होतो. राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे हा. आणि त्या गटविकास अधिकाऱ्याला ते कळेल. गुरुप्रसादजी हा. ताकाला जाऊन भांड लपवण्याचा काही धमक्या देता का? प्रयत्न आम्ही करत नाही. नितेश राणे जे म्हणाले हा तसं समजा हवं तर प्रश्न आमच्या भावनांचा आहे. आम्ही इतरांच्या भावनांचा अपमान गेले करत ते नाही, दिवस इतरांच्या भावना लोक दुखावणार रस्त्यावर नाही. मारतील, या अशा राज्यामध्ये धमक्या द्याल तर. सर्वांना समान हक्क अशा जर अधिकार धमक्या आहे. द्याल तर सर्व लोक धर्मांचं रस्त्यावर पावित्र्य उतरून जपलं गेलं तुमचा पाहिजे निषेध करतील. तसं हिंदूंच्या देवाचं पावित्र्य देखील जपलं गेलं पाहिजे. आणि उद्या त्या गटविकास अधिकाऱ्याला कळेलच की या राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे. या राज्यामध्ये टेक्निकली आणि कायद्यानं जर बोलायचं झालं तर ग्रामसभेचे जे अधिकार आहेत त्या ग्रामसभेच्या अधिकाऱ्यांचं याच्यामध्ये हनन झालं का याचा देखील नीटपणे अत्यंत निष्पक्षपणे पडताळा करण्यात यावा अशी मागणी सुद्धा मी मुख्यमंत्र्यांकडे करेन. आम्ही नुसते आडनावानं शिंदे पवार वगैरे असं काही नाही आहोत फडणवीस. आम्ही खऱ्या अर्थानं हिंदुत्ववादी सरकार आहे. हे आमच्याकडे जे पवार आहेत ते ओरिजिनल पवार आहेत. आमच्याकडे नुसते आडनावाचे पवार नाहीत. एक लक्षात ठेवा आपण. आम्ही अत्यंत ठोस आणि स्पष्टपणे सांगतो. लँग्वेज जे नितेश राणे म्हणाले, ते अगदी स्पष्ट आहे. ओरिजिनल आणि खरं खोटं काढू ते अगदी नका. स्पष्ट आहे. ओरिजिनल आणि खरं खोटं काढू नका. बघायचं का हा पवार कसलाय, बघायचा हा पवार कसलाय. ओरिजिनल पवार म्हणजे काय
अजित पवार म्हणजे अहो, original, तुमचं आम्ही कोण नाव original घेतंय झालो का? पवार? तुमच्या हो, पवार. भ्रष्टाचाराला सत्तेला पाठिंबा तुमचं नाव कोण चव्हाण घेतंय, पवार? आमच्याकडे पण तुमचं नाव कोणी घेत ओरिजिनल नाही. चव्हाण आहे. Original तुमच्यासारखे पवार कोण आहे भ्रष्ट आमच्या चव्हाण नाहीये. सरकारमध्ये? बोला पुढे बोला पुढे बोला पुढे अहो, असले नकली असला चव्हाण मराठा बोला. असल्यापेक्षा नकली नाव चव्हाण बोला. नाव लावणार नाही मी. नकली चव्हाण ही बोला. शहाण्णवळे मराठ्याची औलाद आहे. नकली सांगतोय चव्हाण बोला. स्पष्टपणे. नकली आमच्या चव्हाण धर्माच्या, बोला. आमच्या नकली चव्हाण देवाच्या बोला. आडवं कुणी आलं, भाटगे त्याला मराठे पळून बोला. काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. नकली चव्हाण बोला. मतांसाठी नकली चव्हाण बोला. पार्श्वभागाला दात लावणारी असली औलाद नाही. चव्हाण आडनाव लावतो चव्हाण. हे असलं नकली नाही आमचं काही. नकली असली म्हणण्याचा विषय असा आहे की यांचा पक्षच मुळात नकली ठरवलाय. असली पक्ष जो आहे पवारांचा, जे असली पवार आहे ते आमच्या सरकारमध्ये, त्यामुळे आमचं काम असते. यांचं कोण नाव घेते, यांचा कोण उल्लेख करते, अगदी हे अगदी सारखे अगदी स्वतःवर नाव अजित घेतात. चव्हाणजी अजित चव्हाणची चर्चेची वेळ संपत आली आहे. मला माफ करा, चर्चेची वेळ संपत आली आहे. चर्चेची वेळ संपत आली आणि हा मुद्दा सुद्धा नाहीये, हा मुद्दा सुद्धा नाही आपल्या चर्चेचा. मी अगदी शेवटच्या कॉमेंटसाठी शेवटच्या कॉमेंटसाठी ग्रामस्थांकडे जातोय. फिरोज शेख, मला सांगा, इतक्या वर्षांची या यात्रेची परंपरा आहे. आज या निमित्तानं इतक्या टोकाचा वाद झालाय. ग्रामस्थ म्हणून याचं वाईट वाटतंय. एकदम थोडक्यात आपण प्रतिक्रिया आणि चर्चा संपवतोय. पवार आणि चव्हाण थांबा, दोघंही थांबा. प्लीज थांबा. हे बरोबर नाहीये, हे बरोबर नाहीये, हे बरोबर नाहीये, हे बरोबर नाहीये, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. दोघांनी थांबा. कृपया विनंती आहे, दोघांनी थांबा. वैयक्तिक सोडून द्या, वैयक्तिक सोडून द्या. पवार हे असं पवार. मराठा करायचं नसतं. नाही, दोघांनी थांबा. हाय मराठा. व्यक्तिगत मी आहे टीका मराठा. करायची नाही. भारतीय जनता पक्षाचा सुसंस्कृत कट्टर कार्यकर्ता बोलायचं. आहे. भारतीय आणि सांगतो, जनता पक्षाची ही छत्रपती मुजोरी शिवाजी आम्ही सहन महाराजांचं करणार तुझं नाही. भावनीचं नाव खोटा घ्यायचं पवार आणि असेल खरा पवार तर बघायचं धर्माचं तुम्हाला. रक्षण करणं दोन्ही आपलं दोन्ही आहे. मान्यवरांना कृपया थांबावं लागेल, कृपया थांबावं लागेल. आमच्याकडे पर्याय नाही, त्यामुळे ऑडिओ म्यूट करण्याचा पर्याय इतकाच उरतो आमच्याकडे. त्यासाठी क्षमस्व. मडीच्या कानिफनाथच्या यात्रेच्या निमित्तानं उद्भवलेला हा सगळा वाद आहे. गावच्या जत्रा, यात्रा आणि त्या दरम्यानचे हे सगळे उत्सवाचे सोहळे हे खरं तर आपापसातले हेवेदावे बाजूला सारून एकत्र येण्याची संधी असते. आणि अशात या सोहळ्यांना सुद्धा असे वादाचे रंग लागल्यामुळे निश्चितच समाज म्हणून आपल्यासाठी हे सगळं चिंतेचं आहे. आणि अशात हे असे प्रसंग गांभीर्यानं हाताळायला गेलेले हवेत अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांची असणं स्वाभाविक आहे. आजच्या या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल सगळ्या मान्यवर पाहुण्यांचे आभार. आणि यासह चर्चेच्या या धुरळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.